नरसोबाच्या वाडीला स्वामींचा वास असताना गंगाधर व सुशीला हे स्वामींना नित्यनेमाने आशीर्वाद घेत होते। स्वामींनी त्यांच्यावर असलेले संकट म्हणजेच पिशाच रूपाने ब्राह्मण त्यांना त्रास देत होता, त्यांची मुले मारत होता, तेव्हा स्वामींनी त्यांना आशीर्वाद देऊन त्यांचे संकट तारले व पिशाच झालेल्या ब्राह्मणालाही मुक्ती मिळवून दिली। गंगाधर व सुशीला यांना 1.5 वर्षांनी 2 मुलगे झाले। त्यांचा संसार सुखासमाधानाने सुरू झाला। गंगाधर व सुशीला यांची मुलं फार गोंडस होती। ती दोन्ही मुले वाढत होती। दिवसेंदिवस त्यांच्या लीला सुद्धा वाढत होत्या। घरातील व शेजार पाजारचे लोक सुद्धा त्यांचे कोडकौतुक करीत त्यांच्या लीला पाहून आनंदून जात। ती मुलं 7-8 वर्षाची केव्हा झाली कळालंच नाही। मोठा मुलगा 7 वर्षाचा झाल्यावर त्याची ब्राह्मण पती पत्नींनी मुंज केली। गावातील सर्व ब्राह्मणांना गोड जेवण दिले व गोरगरिबांना सुद्धा अन्नदान केले। सर्वजण जेवून फार आनंदी संतुष्ट झाले। ब्राह्मणाचा मुलगा दिसायला सुंदर होता, त्याची बुद्धी फार तल्लख होती। तो वडिलांकडून वेदाचे शिक्षण घेत होता। वडिलांकडे थोडे शिक्षण घेतल्यानंतर त्याला गुरुजींकडे शिक्षणासाठी पाठवणार होते। लहान वयात त्याला आपल्या आई वडिलांपासून लांब ठेवायला तयार नव्हते। 8 वर्षाचा म्हणजे मुलगा लहानच होता, तो आपल्या जवळच राहावा असे आई वडिलांना वाटत। त्या दोघांचा संसार व मुलांची प्रगती चांगली होती। वडिलांनी जे सांगितले तो लगेच पाठ करून दाखवी। अचानक एक दिवस गंगाधर व सुशीला यांच्या दुसऱ्या मुलाची प्रकृती बिघडली। त्याला धनुर्वात झाल्यामुळे तो मरण पावला। सर्वजण खूप दुःखी झाले, पण कोणालाही काय करता येईना। सुशीलेला मुलाच्या मरणाचे खूप दुःख झाले। ती मनातून फार घाबरली। आपल्याला स्वामींच्या कृपा आशीर्वादाने हा मुलगा होऊन तो मेला कसा? तिला वाटत होते की माझी पूजा अर्चा व प्रार्थना करण्यात काही चूक तर झाली नाही। या विचाराने ती सारखी रडत होती। शेजारी पुढच्या व्यवस्थेसाठी जमलेल्या लोकांना ती मुलाचं प्रेत नेऊन देत नव्हती। त्या प्रेताला आवळून ती खूप रडत होती। माझ्या मुलाला माझ्यापासून दूर केलं तर मीही माझा जीव देईल असं ती म्हणू लागली। ती मुलाला आपल्यापासून नेऊ देत नव्हती। हा हट्ट ती सोडत नव्हती। एक तेजस्वी पुरुष अचानक दुपारी त्यांच्या घराजवळून जात होते। त्यांनीही त्या बाईला फार समजावले। सर्व लोक बराच वेळ त्या बाईला वेगवेगळ्या पद्धतीने समजावून सांगत होते, परंतु ती तिचा हट्ट सोडत नव्हती। तिचे त्या मुलावर फार प्रेम होते। शेवटी त्या बाईने आपल्या नवऱ्याबरोबर त्या मुलाला घेऊन स्वामींच्या भेटीला नरसिंहवाडीला आणलं। मुलाला स्वामींच्या पुढे ठेवून ती मोठ्याने रडत होती। तिच्याजवळ गंगाधर बसले होते। सुशीला मुलाला घेऊन स्वामींचे स्मरण करत होती। रात्र झाली, परंतु सुशीला व गंगाधर मुलाचे प्रेत घेऊन तसेच बसले होते। ते थोडे सुद्धा हलले नाहीत। सूर्योदयाच्या वेळी स्वामींना त्यांना साक्षात्कार झाला आणि मुलाच्या डोक्यावर व अंगावर भस्म चोळून ते अंतर्धान पावले। पूर्व दिशा चांगली उजळून होती। सकाळ झाली होती। ती दोघं नवरा बायको देखील जागे झाले होते। ते उठून पाहता तो काय आश्चर्य, मुलगा जिवंत झालेला, त्याची हालचाल चाललेली। आई वडिलांना पाहून मुलाला पोटाशी कवटाळून घेतले। त्यांना खूप आनंद झाला। त्या तिघांनी सूर्योदय झाल्यावर पंचगंगेच्या संगमावर आंघोळ केली। वरच्या मंदिरात येऊन स्वामींच्या पायावर मस्तक ठेवले। त्यांची पूजा अर्चना प्रार्थना करून दुपारी गोरगरिबांना अन्नदान केले। स्वामींनी त्यांना आशीर्वाद दिला, तू विद्वान होशील। सर्वजण नरसोबाच्या वाडीहून आपल्या घरी येईपर्यंत त्यांना संध्याकाळ झाली होती। दुसऱ्या दिवशी नरसोबाच्या वाडीहून ब्राह्मणाचा मेलेला मुलगा जिवंत होऊन आल्याची चांगली वार्ता पूर्ण गावामध्ये कळताच सर्वांना हा चमत्कार व नवल वाटले। हा चमत्कार पाहून सर्वांना स्वामींच्या अलौकिक सामर्थ्याचा विश्वास पटला।
सुशिलेचे स्वामींची सेवा आज फळाला आल्याचे दिसले। गावातील सर्वांनी चमत्काराचे नवल वाटल्याने गंगाधर ब्राह्मणाला सांगितले। गावातील बरेच ओळखीचे लोक येऊन गंगाधरला भेटून गेले। गावातील सर्वांनाच खूप आनंद झाला। गंगाधरांनी सर्वांना नमस्कार करून ही सर्व स्वामींची कृपा आहे असे सांगितले। गंगाधरचे दोन्ही मुलगे वेद शिकून विद्वान झाले व नंतर संसारात गुंतले। त्यांच्या घरी नित्य जपजाप्य पूजा अर्चा होत असे। गुरुचरित्रातल्या अशाच नवनवीन कथा बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि कमेंट मध्ये मला कशा वाटतात तेही सांगा।